लास्ट लेक्चर काय बघितलं बेटा आपण? न्यू टॉपिक चालू केलाय. RNAS टॉपिकचं नाव काय? आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण काय बघितलं बेटा? आयनची स्टडी. इक्विलिब्रियम बिटवीन कुणाकुणामध्ये इक्विलिब्रियम? आयन्स, चार्जड आयन्स मध्ये आणि अनआयोनाइज्ड, बरोबर आहे, स्पेसिस मध्ये. आयन्स मध्ये आणि अनआयोनाइज्ड स्पेसिस मध्ये जे इक्विलिब्रियम आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? आयोनिक इक्विलिब्रियम. त्यामध्ये पहिला कन्सेप्ट कुठला बघितला? इलेक्ट्रोलाइट. कुणाला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट? द सबस्टन्स विच गिव्स आयन्स. जो सबस्टन्स काय देतो बेटा आपल्याला? आयन्स. कधी देईल आयन्स? व्हेन डिझॉल्व इन वॉटर. त्याला आपण काय म्हटलं होतं? इलेक्ट्रोलाइट. हायर आयन दिलं तर त्याला कुठला इलेक्ट्रोलाइट? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लेस आयन दिलं तर काय म्हणा? वीक इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे. आणि किती आयन्स दिलाय त्याचे जे फ्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणलं होतं? डिग्री ऑफ डिसोसिएशन, अल्फा. अल्फा म्हणजे काय बेटा? आयन्स डिवायडेड बाय टोटल मॉलिक्यूल डिझॉल्व्ह. समजा हे 10 घेतले होते, त्यातले किती डिझॉल्व्ह झाले बेटा? 2 डिझॉल्व्ह झाले. तर काय येणार व्हॅल्यू? 2 डिवायडेड बाय 10. काय आन्सर मग? 0.2. पर्सेंटेज काढायचं असेल तर काय करणार? इन 200. किती पर्सेंट आलं डिसोसिएशन? 20. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं बेटा? वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्यांनी कन्सेप्ट सांगितला. कसला कन्सेप्ट सांगितलं बेटा? ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. बरोबर आहे. वेगवेगळे सायंटिस्टने काय सांगितले? कन्सेप्ट सांगितले. ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस. पहिला सायंटिस्ट कोणाला? आरएनएस. आरएनएस काय सांगतो? ऍसिड कुणाला म्हणा? दोज सबस्टन्स विच कंटेन H plus ions, hydrogen, and gives H plus ion when dissolved in water. ऍक्वियस लिहिणे फार गरजेचं आहे. ज्यांच्याकडे H आहे, हायड्रोजन आहे, ज्यांना पाण्यात घातल्यावर H प्लस भेटतंय त्यांना काय म्हणला त्यांनी? ऍसिड. एक्झाम्पल HCl. कसा ब्रेक होईल बेटा? H plus Cl max. बेस कुणाला म्हणला त्यांनी? The substance which contain OH minus and which dissolving water give rise to OH minus ion. जे पाण्यामध्ये OH मायनस आयन देतात त्याला काय म्हणला त्यांनी? बेस. H असेल तर काय म्हणा त्याला? ऍसिड. कोण सांगितलं हे? आरएनएस. नेक्स्ट कुठलाच कन्सेप्ट बघितला बेटा? रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट काय सांगतो? प्रोटॉन डोनर जे आहेत, प्रोटॉन म्हणजे कोण बेटा? H प्लस. त्याला काय म्हणा त्यांनी? द सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन कॉल्ड ऍज ऍसिड. द सबस्टन्स विच एक्सेप्ट प्रोटॉन आर कॉल्ड ऍज बेस. बरोबर आहे. आणि एक एक्झाम्पल, कंपल्सरी एक एक्झाम्पल. लास्ट इयरला आताच्या परवाच्या पेपरला एक एक्झाम्पल पडलं होतं. ठीक आहे. काय एक्झाम्पल असणार? एक्झाम्पल देतील, तुम्हाला पेअर ओळखायचं आहे. HCl प्लस काय होणार? HCl चं काय तयार होते बेटा? Cl मायनस. H2O चं काय बेटा? H2O प्लस. मग पेअर ओळखायचं आहे. कसं ओळखायचं बेटा? सेम आयन असलेले बघा. हा एक बघा आणि हा एक. दोन्ही सेम आहे. ClCl. दुसरीकडे OH आहे. ह्याच्याकडे H आहे, ह्याच्याकडे H आहे का? नाहीये. म्हणजे HCl नी H काय केलंय? डोनेट केलंय. त्यामुळे याला काय म्हणा बेटा? ऍसिड 1. बरोबर आहे. हा ऍसिड 1 झाला तर हा त्याचा बेस. बेस. इथं बघा H2O आहे, H3O आहे. म्हणजे H3O नी इकडे काय केलंय? HO जो आहे तो काय केलेला? इथे H2O एक H कमी, इथे एक जास्त आहे ना. ठीक आहे. म्हणजे हा डोनर असणार आहे. म्हणजे हा काय झाला बेटा? ऍसिड 2. हा काय झाला बेटा? बेस. तरीही लक्षात ठेवा 1-1 सेम साईडला नसणार. कळते? आणि जो पेअर आहे, कुणाचा पेअर बेटा? ऍसिड आणि बेसचा पेअर आहे. त्याला आपण काय म्हटलं होतं बेटा? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. पेअरची नाव लिहा. हाच पेअर लिहायचा. कुठला? HCl आणि त्याचा पेअर कोण आहे? Cl. दुसरा कोण बेटा? H2 आणि त्याचा पेअर कोण आहे? H. बरोबर आहे. एवढं झालं आपलं. ठीक आहे. थर्ड कन्सेप्ट आहे बेटा लेविस थेरी. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला आहे? लेविस थेरी. आता लेविस थेरी कुणाला म्हणायचं? एनी स्पेसीज that accept lone pair of electrons. ठीक आहे. लेविस थेरी जी आहे ही थेरी एक्सप्लेन होते कुठल्या बेसिसवर? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात त्याला काय म्हणला त्यांनी बेटा? ऍसिड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतील? एक्सेप्ट करतील. आम्हाला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनच माहित नाहीत मॅडम. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा अर्थ काय बेटा? एक्झाम्पल क्लोरीन
आहे, ठीक आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 70. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 8 म्हणजे क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन आहे बेटा? 1 2 3 4 5 6 7. लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 7. त्याला स्टेबल होण्यासाठी कितीची गरज आहे? 1 ची. म्हणजे कुणाकडनं तर घेतो आणि इथं बॉन्ड तयार करतो. ओके, 6 शिल्लक आहेत का नाही? दॅट इज कॉल्ड ॲज लोन पेअर. सेम असे फ्लोरीनचे असतात. नायट्रोजनचे, ऑक्सिजनचे, ह्याला म्हणायचं लोन पेअर, एक्स्ट्रा पेअर ऑफ. जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतील त्याला काय म्हणायचं? ऍसिड. आणि बेस कुणाला म्हणणार बेटा? ऑफकोर्स मग विच डोनेट. काय डोनेट करतील बेटा? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणा? बेस. मग ऍसिड कोण आहेत? ऍसिड जे असतील, एक्झाम्पल कोण असतील? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. ही थेरी काय सांगते? एच असलं तरच ऍसिड म्हणा का? नाही. प्रोटॉन दिल्यावरच ऍसिड म्हणा का? नाहीये. कुठल्या कन्सेप्टवर आहे बेटा? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो ऍसिड बेस एक्सप्लेन करणार. ज्याच्याकडे जास्त आहे तो डोनेट केला तर तो बेस. ज्याच्याकडे कमी आहे तो एक्सेप्ट केला तर तो काय असला? ऍसिड. मग कोण ऍसिड आहेत? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. डेफिशियंट म्हणजे कमी. ज्याच्याकडे कमी आहे त्यानेच घेणार ना, बरं आहे ना. इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस जे आहेत ते कोण असतील बेटा? ऍसिड. ज्याच्याकडे कमी इलेक्ट्रॉन आहेत ते काय असतील? ऍसिड. आणि इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणजे अनायन्स. इथं कोण असणार? कॅटायन्स असणार ना. हे पॉझिटिव्ह चार्ज ना. पॉझिटिव्ह चार्ज कडेच इलेक्ट्रॉन कमी असतात. तर ते सगळे कोण आहेत बेटा? ऍसिड. बेस कोण असतील मॅडम मग? अनाइन. नेगेटिव्ह स्पेसिस. नेगेटिव्ह म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, मगच ते इलेक्ट्रॉन डोनेट करतील. तर ते कोण झाले? बेस. एक्झाम्पल अमोनिया मॉलिक्यूल. अमोनिया मॉलिक्यूल माहिती आहे ना? NH3. NH3 नायट्रोजन आहे. नायट्रोजन किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते म्हणून सांगितलेलं आहे? 2. 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन येत आहे. मग हे काय म्हणून ऍक्ट करतील बेटा? हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते काय करतील? दुसऱ्यांना देतील. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतील बेटा? ते दुसऱ्यांना देतील. दुसऱ्या म्हणजे कोण असणार इथं आता? H प्लस. हे एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतील म्हणजे हा कोण असणार आले? बेस. हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोण असेल बेटा? तो ऍसिड. म्हणजे हा काय करेल बघा? इलेक्ट्रॉन पेअर देईल. आणि काय तयार मी? NH4. स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करतो. कोणासोबत शेअर करणार बेटा? तो हायड्रोजन सोबत. ठीक आहे. मग एक तुम्हाला पेपरला एक्झाम्पल देतील, त्या एक्झाम्पल मध्ये ओळखायचं आहे लेविस ऍसिड कोण आहे, बेस कोण. ठीक आहे. मग एक एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या एक्झाम्पल लक्षात येईल. कुठलं एक्झाम्पल बघा? AlCl3. ऍल्युमिनियम. ऍल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे का बेटा? ऍल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर 13. किती आहे बेटा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती गरज आहे इलेक्ट्रॉनची? त्याला किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत? 5. 8 लागतात ना. त्याच्याकडे किती आहेत बेटा? 3. मग 5 लागतात. 5 कोण देईल का त्याला? नाही. त्यापेक्षा तो काय करतो? 3 इलेक्ट्रॉन देऊन टाक. किती इलेक्ट्रॉन देतो बेटा? 3. 3 दिला. कुणाला देतो? क्लोरीनला. एक क्लोरीनची. बरोबर आहे. आता हे 3 आणि हे 3 किती झाले? 6 झाले ना. किती लागतात बेटा? 8 लागतात. अजून 2 कमीच आहेत ना. म्हणजे हा काय? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. बरं आहे ना. तुम्हाला मॉलिक्यूल देतील, ओळखायचं आहे. कसं ओळखायचं आहे? त्याचं सेंटर आयटम बघा, त्याच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन आहे बॉन्ड केलं तरी ते त्याच्यावर काय करायचं? ओळखायचं आहे. तो इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे. आपले काय एक्झाम्पल आहे? NH कुठलं आहे बघा? क्लासिफाय द फॉलोइंग. कुठले कुठलं क्लासिफाय करायचं आहे बघा? Cl मायनस, Cl मायनस, S मायनस, Cu2 प्लस, OH मायनस, BF3, Ag प्लस. ह्याला ऍसिड आहे का बेस आहे सांगायचं. ठीक आहे. लेविस ऍसिड. लेविस थेरी काय सांगते? जे एक्सेप्ट करतील लोन पेअर ते कोण? ऍसिड. कोण आहेत ते? कॅटायन, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. जे देतील ते बेस. कोण आहेत ते? नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. बघा Cn मायनस, मायनस कोण आहे? ऍसिड येणार का बेस येणार? बेस. का? कारण की बेस म्हणजे कोण आहेत? अनायन. S मायनस बेस. Cl मायनस, Cu2 प्लस ऍसिड. OH मायनस बेस. BF3. BF3 आहे बघा. म्हणजे किती फ्लोरीन आहे? 3 फ्लोरीन. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतो? 2.
2 4 6 किती लागणार आहेत? 2 लागतात ना. मग इलेक्ट्रॉन रिच का डेफिशियंट? डेफिशियंट. मग कोण असणार तो? ऍसिड. आणि लास्टला कोण आहे? एजी प्लस. एजी प्लस काय बेटा? लक्षात राहते? प्लस वाले ऍसिड, मायनस वाले बेस. लक्षात येईल? लक्षात येते? ठीक आहे. नेक्स्ट हिस्सा लागेल कैसे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा डिसोसिएशन कॉन्स्टंट. कुणासाठी असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट? डिसोसिएशन कॉन्स्टंट ही टर्म असणार आहे फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. वीक म्हणजे काय? जे कमी ब्रेक होतात. पूर्णपणे ब्रेक होणार आहेत का ते? नाही. जे कमी ब्रेक होतात त्याच्यासाठी. मग एक समजावून सांगते. ऍसिडचं सांगितलं तर फक्त त्याच्या जागी काय लिहायचं? बेस. त्याने एक एक्झाम्पल देते, त्याच्या जागी फक्त चेंज करायचं. पहिला आपण बघूया डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड बघूया. ठीक आहे. आणि कुठला ऍसिड घ्यायचं बेटा? वीक ऍसिड. ठीक आहे. आता ह्या टॉपिक मध्ये काही टर्म्स येतील बेटा. काय टर्म्स येईल बघा. HA ऍटम येईल बेटा पहिला. HA. ठीक आहे. आता शिकला आपण बेटा, स्कूलला बी शिकलाय. ज्याच्यामध्ये H असतं त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड. त्याच्यामध्ये H असतं त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड. ठीक आहे. मग तो कुठला काय ऍसिड असेल ना, दाखवताना कसं दाखवायचं बेटा? HA. H आहे ना, त्यामुळे कसं दाखवायचं? HA. HA काय रिप्रेझेंट करतो? ऍसिड. मग कसं ब्रेक होणार बेटा सांगा त्यांनी? H प्लस A मायनस. H प्लस आयन दिला ना, H प्लस आयन दिला म्हणजे तो ऍसिड झाला. कुठला ऍसिड आहे बेटा तो? वीक ऍसिड. त्यामुळे मी रिप्रेझेंटेशन कसं केलंय? इक्विलिब्रियम दाखवलंय, डबल हेडेड एरो केलंय, दोन्हीकडे एरो केलंय. स्ट्रॉंग असला तर पूर्ण ब्रेक झाला असता, बरोबर आहे ना. आणि पूर्ण काय भेटलं असतं? H प्लस आणि A मायनस. हा वीक असल्यामुळे तसा झालं. मग वीक कुणाला म्हणतो? जो जास्त ब्रेक होत नाही. आणि ब्रेक झाला की लगेच काय होतो? रिॲक्ट होतो आणि काय तयार करतो? H. ठीक आहे. आणि टॉपिकची स्टार्टिंगच केली आपण काय? इक्विलिब्रियम. कुणामध्ये इक्विलिब्रियम बेटा? आयन्स मध्ये आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल. आणि मग लास्ट स्टँडर्डला शिकले काय बेटा? के. काढतो ना कॉन्स्टंट. कसं काढतो कॉन्स्टंट बेटा आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एरिया. कुठल्या कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं? H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिवायडेड बाय काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H. ठीक आहे. As it is weak acid. हा कसला ऍसिड आहे बेटा? वीक ऍसिड आहे. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन HA जे आहे ते रिमेन काय असेल बेटा? कॉन्स्टंट. का बरं कॉन्स्टंट असेल? कारण की तो वीक आहे म्हणजे पूर्ण ब्रेक होईल का? नाही होणार. त्यामुळे तो तसंच राहील का नाही? त्यामुळे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं बेटा? रिमेन कॉन्स्टंट. आणि ते घेऊया आपण एका वेळेस कॉन्स्टंटनी, त्याला आपण काय म्हणूया? K डॅश. त्याला आपण काय म्हणूया? K डॅश. सो इक्वेशन मध्ये ठेवूया. सो K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवायडेड बाय कॉन्स्टंट कुठला? K डॅश. हा K डॅश इकडे गेला काय येईल बेटा? K इंटू K डॅश. एक नवीन कॉन्स्टंट भेटेल. And that new constant called as Ka, that is called as dissociation constant for कुणासाठी बेटा? वीक ऍसिड. Ka म्हणजे काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. सो काय ना डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. K काय येईल? आता हे K तर इकडे गेलं ना, काय येणार मग? K इज इक्वल टू काय येईल बेटा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. सिम्पल. So what is the dissociation constant of weak acid? Dissociation constant of weak acid म्हणजे काय असणार बेटा? It is equilibrium constant. Equilibrium constant असणार आहे. It is the equilibrium between कुणामध्ये? Unionized ions and unionized molecule and its ions. मी तर तुम्हाला पेपरला ह्याच्या जागी एक्झाम्पल देते. कुठलेही एक्झाम्पल देते, ते एक्झाम्पल मेन्शन करायचं. काय करायचं? ते एक्झाम्पल मेन्शन. पुस्तक मध्ये एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे बेटा. काय? एक्सप्लेन द डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. कुठला इलेक्ट्रोलाइट असेल? ऍसिडिक ऍसिड असेल, कुठला का असेल. मग फक्त इथं काय करायचं? व्हॅल्यू करून ठेवायचं. सेम कन्सेप्ट. इन्स्टेड ऑफ ऍसिड काय घ्यायला लागेल इथं आपल्याला? बेस. ऍसिडच्या जागी काय घेतो बेटा? बेस. ऍसिड कसं रिप्रेझेंट केलं बेटा आपण? HA. बेस रिप्रेझेंट करतो बेटा आपण BOH. बेस कसं लिहायचं बेटा? BOH. ऍसिड कसं लिहिलं? HA. बेस कसं लिहायचं? BOH. कसं ब्रेक होईल सांगा यांनी? B प्लस H मायनस. वीक असल्यामुळे परत काय केले? डबल हेडेड एरो. सेम K. ठीक आहे. फक्त K च्या जागी काय येईल बेटा? B प्लस. A मायनसच्या जागी काय येईल?
OH मायनस. HCच्या जागी काय येईल? BOH. ठीक आहे. सेम ऍज इट इज वी. ऍसिडच्या जागी काय येणार? बेस. HAच्या जागी काय येणार? BOH. कॉन्सन्ट्रेशन सेम K डॅश. ठीक आहे. इथं सुद्धा K डॅश. फक्त K इंटू K डॅश. इथं काय येईल? K च्या जागी काय येणार बेटा? KB. बेस आहे ना. A कुणासाठी वापरलं? ऍसिड. B कुणासाठी? बेस. सो KB इज इक्वल टू काय येणार बेटा? KB इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. सो KB ची व्हॅल्यू काय लिहिणार बेटा तुम्ही सांगा? KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन कुणाचं देणार? B प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. काय अवघड आहे का? हे कुणासाठी बघितलं? डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड साठी. आणि हे कुणासाठी बघितलं? डिसोसिएशन ऑफ वीक बेस. ठीक आहे. ए कुणासाठी वापरलं? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. बी कुणासाठी? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. काय अवघड आहे का? आता या पुढे HA म्हणजे ऍसिड. BOH म्हणजे काय येणार बेटा? बेस. कळतंय का? काय अवघड आहे का? कळालं का? ठीक आहे. राईट डाऊन हेडिंग आला. हेडिंग कुठं करू झालं बेटा?